महत्वाची बातमी, विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांनी आपला अर्ज दाखल केलाय। देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे सुद्धा यावेळी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येत आहे। आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते, इतर महत्त्वाचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं जाते। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। पंकजा मुंडे यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीला पुष्पगुच्छ दिलेला आहे आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। 12 जुलैला विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। पंकजा मुंडेंसह इतर 5 जणांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। विदर्भातून परिणय फुके, पुण्यामधून योगेश टिळेकर तसंच मित्र पक्षाकडून सदाभाऊ खोत यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। तसंच अमित गोरखे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपचे 5 उमेदवार हे सध्या महायुतीचं संख्याबळ पाहता विजयी होऊ शकतात आणि आता विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन भाजपकडून केलं जात आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।